श्रीराम समर्थ. समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर आतापर्यंत आपण लोकांचं ऐकत गेलेलो आहोत. मनाची शते ऐकता दोष जाती. जे लोक आजपर्यंत आत्ताच्या घडीपर्यंत बोलून गेलेले आहेत, आपण सर्व ऐकून घेतलेले आहे. परंतु त्यामधून आपले दोष बाहेर निघाले का? गुण आणि दोष ज्याप्रमाणे आपण घराबाहेर पडत असतो, घरातून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी एखाद्या गार्डनमध्ये, मैदानामध्ये खेळायला जातो किंवा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो, एखाद्या कामानिमित्त आपण घराबाहेर पडतो, तिथे जात असताना धुळीचे कण बघा प्रत्यक्षपणे आपल्या चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावर, कपड्यांवर बसत असतात, बरोबर की नाही? आणि त्यामुळे संपूर्णपणे तो मळ, ती धूळ आपल्याला साफ करायची. वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे. ज्याप्रमाणे साबण लावून बघा प्रत्यक्षपणे स्वच्छ आणि नीटनेटके आपण कपडे परिधान करत असतो, परंतु भाग काय दिलेला आहे? जे दोष आहेत ते आपल्या अंतरीत आहे, ते कोणाला दिसत नाही. समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते आपण जाणून घेतो, परंतु त्याच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला दिसत नाही. कारण समोरची व्यक्ती काय बोलते त्यावर आपण विश्वास ठेवतो, परंतु त्याच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला दिसत नाही. मनाची शते ऐकता दोष जाती. दोष निघून जातील का हो? एखादी व्यक्ती आपल्याला फसवत आहे, एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे खोटं बोलत आहे आणि त्यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपली ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे किंमत कमी केली जाते. मती मंदते साधना योग्य होती. मग यावरती साधन काय आहे? साधन पाहिजेच की नाही? आता जर आपण शालेय शिक्षण घेत असू, शिक्षण घेत असताना आपल्याला वह्या, पुस्तकं, पेन्सिल, पेन, कंपास पेटी सर्व काही लागतं की नाही? मग त्याचप्रमाणे मती मंदते साधना योग्य होती. मग योग्य काय? त्यासाठी आपली जी बुद्धी आहे, आपलं जे मन आहे ते उत्तमतेने कशा प्रकारे राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्व मनाचं ऐकून होणार नाहीये, त्यासाठी बुद्धी सुद्धा उत्तमाची असली पाहिजे. आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचं बघा भाग दिलेला आहे. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करत असताना ते कार्य करू की नको करू हे आपल्या मनात येतं की नाही? मग आपण मनाचं ऐकतो, अरे हे नको करायला, परंतु आपल्याला बघा ते नको करायला, परंतु आपलं एक मन सांगतं की नाही आपल्याला करायला हवं. मग तळ्यात मळत होतं. मग कोणाचं ऐकावं? जर मन उत्तमाचं असेल, मन चंचल नसेल तर बुद्धी सुद्धा साथ देणारी आहे. मग मतिमंद कोण? मतिमंदते साधना योग्य होते. आपल्याला सर्व काही दिलं असून सुद्धा सर्व उपयोग बघा, जे महत्त्व आहे लोकांनी आपल्याला सांगितलं तरी सुद्धा आपण ऐकून घेत नाही. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी,
मग सामर्थ्य कशामध्ये? ज्ञानामध्ये आहे ना. जे ज्ञान आहे, ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. का सांगितलं भाग? त्या त्रिवेणी संगमावर का उभं राहायचंय? जोपर्यंत आपण एखादं कार्य करत नाही तोपर्यंत त्या कार्याचं फळ प्राप्त होणार नाही. मग असं कोणतं कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्याचप्रमाणे ज्ञान आणि वैराग्य बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. हे अंगामध्ये असलं पाहिजे, शरीरामध्ये असलं पाहिजे. आपल्याला कोणी विचारलं मोठं होऊन तू काय बनणार, जे जे लोक म्हणतात तेच आपण उत्तर देतो. डॉक्टर, वकील, इंजिनियर हे 3 शब्द पहिले. परंतु आपल्यामध्ये कोणती अवगत कला आहे ते शोधली गेली पाहिजे. पहावे आपणास या. कारण ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य का भाग दिलेला? जर आपल्यामध्ये खेळायची सवय असेल, खेळायचा भाग चालू आहे बघा, आपल्या अभ्यासाकडे लक्ष नसतं, परंतु आपलं शरीर, आपला जो देह आहे तो खेळायला मागे पुढे पाहत नाही. भर उन्हामध्ये जरी खेळला तरी त्याला बघा प्रत्यक्षपणे कुठल्याही प्रकारचं त्याला अडथळे येत नाही. त्याला त्या खेळाची सवय लागून गेलेली आहे. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे क्रिकेट खेळत आहे, बरोबर की नाही, त्याला गोडी प्राप्त झालेली आहे. त्या खेळामध्ये संपूर्णपणे रुची आहे, आवड आहे. म्हणजे त्यातून प्राप्त होणारं ज्ञान, कारण त्याला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये गुरु प्राप्त झालेले आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले आपल्या अंगी ज्या ज्या कला आहेत त्या असून उपयोगाच्या नाहीयेत, त्यांचा वापर झाला पाहिजे. म्हणे दास विश्वासता मुक्तिभूत. म्हणून विश्वास कोणावर असला पाहिजे? ज्यातून आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. परंतु आपण काय उपभोगतोय, काय भोगतोय? आपणच आपलं पाप आणि पुण्य, बरोबर की नाही. म्हणून कोणाचं ऐकावं, कोणाचं नाही ऐकावं. ज्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान बघा भाग कसा दिलेला आहे. सर्वजण ज्ञान, नॉलेज याविषयी सर्वजण सांगतात, परंतु जे आपल्याकडे असणारं अज्ञान ते कोण बाहेर काढेल हे पण समजलं गेलं पाहिजे ना. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक लिहून ठेवलेला आहे ना. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. म्हणून जे ऐकायचंय ते उत्तमतेने ऐकायचंय. लोक सांगणारी आहेत, लोक बोलणारी आहेत, परंतु काय आपल्या पिंडामध्ये पेरायचंय, काय आपल्या पिंडामध्ये घ्यायचंय. ज्याप्रमाणे आपली बुद्धी आणि आपलं मन कोणत्या साधनेद्वारे मोकळे होतील आणि त्याचद्वारे मिळणारं सामर्थ्य आणि त्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे विश्वास हा आपल्या अंगी असला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी.
जय जय रघुवीर समर्थ.